शिरपुर की न्याय व्यवस्था के लिए 22 अगस्त का दिन ऐतिहासिक बन गया। 33 वर्षों के लंबे इंतजार और लगातार प्रयासों के बाद शिरपुर जिला एवं अतिरिक्त सत्र न्यायालय की नई इमारत का भव्य लोकार्पण संपन्न हुआ। शनिवार को सर्वोच्च न्यायालय के न्यायमूर्ति प्रसन्ना बी वराड़े की प्रमुख उपस्थिति में ये लोकार्पण समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर उच्च न्यायालय और धुले सत्र न्यायालय के न्यायमूर्ति, न्यायिक अधिकारी तथा अन्य गणमान्य व्यक्ति मौजूद रहे। न्यायमूर्ति प्रसन्ना वराड़े और अन्य अतिथियों के हाथों नई बैठक सभागार, पुस्तकालय कक्ष और वकील संघ के कक्ष का उद्घाटन किया गया। इसके साथ ही न्यायालय की नई नाम फलक और विभिन्न कार्यालयों के फलक का भी अनावरण किया गया। इसके बाद आरसी पटेल शैक्षणिक संकुल की राजगोपाल भंडारी हॉल में मुख्य समारोह आयोजित हुआ। कार्यक्रम में उपस्थित गणमान्य अतिथियों का सम्मान किया गया और शिरपुर की न्याय व्यवस्था की नई अध्याय की औपचारिक शुरुआत हुई। अपने संबोधन में न्यायमूर्ति प्रसन्ना बी वराड़े ने सामाजिक, राजनीतिक और न्यायिक विषयों पर अपने विचार रखे। उन्होंने शिरपुर के साथ अपने पुराने संबंधों को याद करते हुए इस ऐतिहासिक समारोह में शामिल होने पर खुशी व्यक्त की। शिरपुर में जिला एवं अतिरिक्त सत्र न्यायालय शुरू करने की मांग को लेकर स्थानीय वकील संघ और न्यायिक क्षेत्र से जुड़े लोगों ने पिछले 33 वर्षों से लगातार प्रयास किए थे। आखिरकार इस लंबे संघर्ष को सफलता मिली। गौरतलब है कि शिरपुर न्यायालय की स्थापना 1868 में हुई थी, यानी इसे 158 वर्षों की न्यायिक परंपरा प्राप्त है। ये भी कहा जाता है कि वर्ष 1937 में भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने इसी न्यायालय में एक मामले में पक्ष रखा था। अब नए जिला एवं अतिरिक्त सत्र न्यायालय के शुरू होने से शिरपुर और आसपास के नागरिकों को न्याय के लिए दूसरे स्थानों पर जाने की जरूरत कम होगी। इससे समय और खर्च की बचत होगी। वहीं पक्षकारों, वकीलों और न्यायालीन प्रक्रिया से जुड़े लोगों को भी बेहतर सुविधाएं मिलेंगी। 33 वर्षों के इंतजार के बाद शिरपुर को मिली ये न्यायिक सुविधा सिर्फ एक नई इमारत का लोकार्पण नहीं, बल्कि शिरपुर की न्याय व्यवस्था के इतिहास में एक नए युग की शुरुआत है। शिरपूर जरी छोटं गाव असलं तरी ही उद्यमींची भूमी आहे आणि इथली मंडळी ही कष्टाळू आहेत, कार्यशील आहेत आणि म्हणूनच या छोट्याशा गावात देखील शिक्षणाच्या उत्तम सोयी येणं, शेतीत अधिक प्रयोग होणं, अशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि त्या पद्धतीच्या कामांचं फलितही आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, आपण दादा धर्माधिकाऱ्यांचं नाव ऐकलं की नाही मला माहित नाही। मी जुन्या मंडळींना माहित असेल, गांधीवादी विचारांचे फार मोठे नेते होते दादा धर्माधिकारी। तर त्यांना एका रुग्णालयाचं उद्घाटन करायचं होतं आणि ते असं म्हणाले की रुग्णालयांची संख्या वाढणं आणि न्यायालयांची संख्या वाढणं हे व्यक्तिशः मला थोडंसं विचार करण्यासारखं वाटतं। याचं कारण असं की रुग्णालयांची संख्या वाढणं म्हणजे समाजातल्या शारीरिक स्वास्थ्याविषयी आपण फारसे जागरूक नाहीत आणि म्हणून आपल्याला अधिक दवाखान्यांची गरज आहे। आणि न्यायालयांची संख्या वाढणं म्हणजे आपलं सामाजिक स्वास्थ्य देखील ज्याच्याकडे आपण फार लक्ष देत नाही, कदाचित सलोख्याकडे लक्ष देत नाही, आपापसातल्या आदर प्रेम भावाकडे लक्ष देत नाही आणि म्हणून आपल्याला खटल्यांचा मार्ग स्वीकारावा लागतो आणि म्हणून न्यायालयांची संख्या वाढते, असं ते म्हणाले होते। अर्थात तो काळ वेगळा होता। आता न्यायालयांची संख्या वाढते याचं कारण सामाजिक अस्वास्थ्य असं मी म्हणणार नाही। आता त्याच्या एका वेगळ्या पैलूने आपल्याला पाहावं लागेल। त्याकडे वळण्याआधी रुग्णालयांचाही विषय आला म्हणून मी थोडंसं त्याविषयी बोलेल। आजच संभाजीनगरहून येताना आजच्या वृत्तपत्रातल्या 2 बातम्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं। खरं तर आपलं संविधान हे सांगतं की प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य या मूलभूत सेवा मिळाल्या पाहिजे। त्या दर्जेदार असल्या पाहिजेत, त्या सामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध असल्या पाहिजेत
नागरिकांनाही उपलब्ध असायला पाहिजे. नागरिकांना तशी अपेक्षा असणं हे चूक नाही आणि तशा पद्धतीची व्यवस्था करणं ही शासनाची जबाबदारी आहे. आजच्या बातमीनी मला थोडंसं वाईट यासाठी वाटलं की 2 बातम्या अशा होत्या. एका बातमीत असा मथळा होता की पैठणच्या रुग्णालयासाठी 100 खाटांचं सुसज्ज असं इस्पितळ उभारलं जाणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा असतील आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की कदाचित नाशिकला आता कुंभमेळा आहे, तेव्हा कुंभमेळ्यासाठी जे भाविक येतील ते पैठणला देखील येतील, म्हणून त्यांची सोय व्हावी, त्यांना आरोग्याच्या तक्रारी राहू नये. आनंद आहे की आपल्याला जर आपल्या भाविकांचा आपण हा विचार करतो आहोत तर निश्चित चांगली गोष्ट आहे. मुद्दा हा आहे की नागरिकांना, आणि ही बातमी अशी होती की यासाठी नागरिकांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी. माझा मुद्दा हा आहे की कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी आपण निश्चित सोय करावी, पण आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळ्याच्या निमित्ताची आपल्याला गरज पडू नये. तसं असेल तर देवाकडे विनंती करेन की मग कुंभमेळा दर 3 वर्षाला यावा, शक्य झालं तर दर 2 वर्षाला यावा. कारण ह्या आपल्यासाठी नागरिकांसाठी असणाऱ्या मूलभूत अपेक्षा आहेत की जर मला आरोग्याची काही तक्रार असेल तर मला जवळच्या जवळ